मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा स्पेशल दहीपुऱ्या बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे। खास करून या दहीपुऱ्या विदर्भात केल्या जातात। अगदी जिलेबीच्या फ्लेवरच्या या दहीपुऱ्या होतात। जे साहित्य आपण जिलेबीमध्ये टाकतो ना, तेच साहित्य या दहीपुरीच्या साहित्यामध्ये टाकलेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीच्या या दहीपुऱ्या होतात। तर यासाठी मी घेतलेला आहे 2 वाट्या मैदा। मैदा आधी छान चाळून घेऊ। तर ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने 1 वाटी रवा घेऊ। तर रवा आपण इथे बारीक घ्यायचा आहे। रवा सुद्धा चाळून घेऊ। तर इथे एकूण 3 वाटीचं हे प्रमाण झालेलं आहे। 2 वाट्या मैदा आणि 1 वाटी रवा झालेला आहे। आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ। कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये मीठ घातलं ना तर छान टेस्ट येते, त्यामुळे मीठ नक्की घाला। तर आता हे मिश्रण आहे ना दह्याने भिजवायचं आहे। इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, आपल्याला दह्यानेच हे भिजवून घ्यायचं आहे। आणि दहीनं छान आंबट पाहिजे। जेवढं हे दही आंबट राहील ना तेवढ्याच पुऱ्या खायला खूप छान वाटतात। तर दही आंबटच टाकायचं आहे। तर इथे मी मोहन घालत आहे। तसं तर आधी मी मोहन टाकायला पाहिजे होतं, पण नंतर घातलं तरी चालते। तर कडकडीत मोहन टाकायचं आहे। 3 मोठे चम्मच मी इथे मोहन घातलेलं आहे। जेवढं मोहन जास्त घालू तेवढ्याच पुऱ्या छान खुसखुशीत होतात। तर इथे मोहनसुद्धा मी थोडं थोडं टाकून देत आहे। मैदा आणि रवा हे छान भिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत असं हातात पकडला तर तेलाचा असा गोळा व्हायला पाहिजे, एवढं आपल्याला तेल टाकायचं आहे। तर बघू शकता मी इथे परत तेल टाकलेलं आहे। अगदी 20 मिनिटात या दहीपुऱ्या होतात आणि अगदी सोपी पद्धत आहे या दहीपुऱ्या बनवण्याची। तर थोडं थोडं करून मी इथे दही टाकत आहे। एका वेळेस पूर्ण दही टाकायचं नाही आणि याचा ना छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही पाहिजे हा गोळा। आपण जशी कणिक भिजवतो ना पोळी करायची त्याप्रमाणे आपल्याला हा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता 20 मिनिटासाठी आपण हा गोळा झाकून घेऊ, कारण रवा असते ना, रवा मुरायला थोडा वेळ लागतो। तर आपण तोपर्यंत पाकाची तयारी करून घेऊ। तर इथे मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने मैदा आणि रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि 2.5 वाटी मी साखर घेत आहे। कारण आपलं प्रमाण मैदा आणि रव्याचं प्रमाण 3 वाट्या होतं। 2 वाट्या मैदा आणि 1 वाटी रवा होता। तर इथे मी 2.5 वाटी साखर घेतलेली आहे। साखर तुम्हाला जास्त वाटत असेल, गोड जास्त वाटत असेल तर तुम्ही वाढवू शकता, पण मी इथे 2.5 वाटी साखर टाकलेली आहे। 2 वाटी पाणी आणि 2.5 वाटी साखर घालायची आहे आणि कमी गॅसवर हा पाक छान होऊ द्यायचा आहे। तर इथे मी विलायची टाकलेली आहे क्रश करून। आता इथे घालू आपण केशर। केशर घातल्याने मस्त कलरही छान येतो आणि खायलासुद्धा खूप छान वाटतं, त्यामुळे केशर नक्की घाला। तर इथे 20 मिनिट झालेले आहे। परत छान हा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। रवा छान मुरलेला आहे। आता याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ। अगदी कमी मेहनतीच्या या दहीपुऱ्या होतात। खूप जास्त मेहनत लागत नाही आणि खायला खूप मस्त वाटतात। नक्की तुम्ही करून बघा। या गुढीपाडव्याला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा।
बघू शकता अशा प्रकारे मी छान छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेत आहे. जर तुम्हाला अगदी छोट्या छोट्या एकसारख्या पाहिजे असेल तर एखादं माप घ्या आणि कट करून घ्या. तर इथे मी ग्लास घेत आहे आणि एकसारख्या अशा पुऱ्या मी कट करून घेत आहे, जेणेकरून एकसारख्या दिसायला छान दिसतात. तर खूप जाडही नाही पाहिजे ही पुरी आणि खूप पातळही नाही पाहिजे. थोडी जाड असली तर तेलात मस्त फुलते, त्यामुळे मी थोडी साधारण अशी जाड ठेवलेली आहे. तर बघू शकता इथे मी सर्व पुऱ्या छान लाटून घेतलेले आहे. तर इथे आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे. पाक खूप जास्त तार वगैरेचा नाही पाहिजे, असा चिपचिप पाक झाला तर बंद करून घ्यायचं आहे. तर इथे आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे. 1 तारीपेक्षा कमी आपल्याला पाक करायचा आहे आणि हे पाक कोमट होऊ द्यायचा आहे, म्हणजे थोडं साधारण खूप गरम नाही पाहिजे. तर बघा इथे कडकडीत म्हणजे तेलामध्ये मी छान पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. मस्त कलर बघा किती सुंदर या पुऱ्यांचा कलर आलेला आहे आणि कलर थोडा डार्क असला तर दिसायलाही छान दिसतात या पुऱ्या आणि खायलाही छान वाटतात. तर थोड्या लालसरच मी तळून घेत आहे. मस्त टम्म अशा या पुऱ्या फुललेल्या आहेत. अगदी एकसारख्या आपण कट करून घेतल्यानं दिसायला सुद्धा मस्त दिसत आहे. आता या पुऱ्याने मी थोडा वेळ ठेवणार आहे आणि नंतर पाकामध्ये टाकणार आहे. अगदी गरम गरम टाकायच्या नाही पाकामध्ये, थोड्या थंड होऊ द्यायच्या आणि नंतर टाकायच्या. आणि पाकसुद्धा खूप कडकडीत गरम नाही पाहिजे. आणि पाकात टाकलं की पटकन काढून घ्यायच्या या पुऱ्या, कारण अगदी खुसखुशीत या पुऱ्या आहे ना, त्यामुळे पाकामध्ये त्या तुटू शकतात. त्यामुळे पटकन अगदी पटापट या पुऱ्या काढून घ्यायच्या आहे. अगदी पटकन आतपर्यंत पाक जातो या पुऱ्यांच्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता किती मस्त पुऱ्या तयार झालेल्या आहेत, दही पुऱ्या. नक्की तुम्ही यावर्षी या गुढीपाडव्याला या दहीपुऱ्या नक्की करा आणि तुम्ही केलेल्या दहीपुऱ्या कशा झाल्या तर कमेंटद्वारे मला नक्की सांगा. बघू शकता किती मस्त रसरशीत या दहीपुऱ्या झालेल्या आहे. अगदी आतपर्यंत छान पाक गेलेला आहे बघा. मस्त या दहीपुऱ्या झालेल्या आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा या दहीपुऱ्या दिसत आहे. अगदी 20 मिनिटात या दहीपुऱ्या तयार होतात. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.